महत्वाची बातमी थोड्याच वेळात ईडी आता सूरज चव्हाणांना कोर्टात हजर करणार आहे। ईडीचे अधिकारी सूरज चव्हाण यांना घेऊन मेडिकलसाठी रवाना झालेले आहेत। अधिक माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, काय तपशील? निकिता, आपण पाहतो की खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांना आरोपी बनवण्यात आलेलं होतं आणि ईडीनं रात्री उशिरा त्यांच्यावरती अटकेची कारवाई केलेली आहे। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्या अटकेच्या कारवाईमुळे आता ठाकरे गटाकडून अनेक आरोप सुद्धा केले जात आहेत। मात्र थोड्याच वेळापूर्वी त्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी ईडीच्या कार्यालयामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। मात्र खिचडी घोटाळ्यामध्ये जवळपास 1 कोटी रुपये सूरज चव्हाण यांना कमिशन म्हणून मिळाले आणि त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून हे काही कंत्राटं आहेत खिचडीची ती काही कंपन्यांना मिळवून दिली, अशा पद्धतीचा आरोप ईडीने केलेला आहे। मात्र सूरज चव्हाण यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकोणापर्यंत हे सगळे धागेदोरे येत्या काळामध्ये जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सूरज चव्हाण एक छोटा मासा आहे, अजून काही मोठे मासे या सगळ्या प्रकारामध्ये अटकेत जातील, अशा पद्धतीचा आरोप सुद्धा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून केला जातोय। थोड्याच वेळापूर्वी ईडीचे अधिकारी सूरज चव्हाण यांना ईडीच्या कार्यालयामधून घेऊन निघालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतर ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये त्यांचा ईडीचा रिमांड जो आहे त्यासाठी त्यांना हजर केलं जाईल। त्यावेळी ईडीकडून युक्तिवाद नेमका काय काय केला जातो, कोणते मुद्दे कोर्टाच्या समोर ठेवले जातात आणि त्यांची ईडीची कोठडी मागितली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण खिचडी घोटाळ्याचा तपास हा जवळपास सप्टेंबर महिन्यापासून ईडी करते आहे। याआधी मुंबई पोलिसांनी सुद्धा सूरज चव्हाण यांची चौकशी केलेली होती, मात्र अटकेची कारवाई पहिल्यांदा ईडीने केलेली आहे आणि त्यामुळे ईडीच्या या सगळ्या कारवाईमुळे येत्या काळामध्ये पुढचे सगळे अपडेट सुद्धा तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आणखी